ठाकरे बंधूंची युती झाली असली तरी काही प्रभागात बंडखोरी उफाळून आली आहे। नाराजी शमवण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि मनसेचे नेते त्यांची समजूत घालणार आहेत। तर बंडखोरी रोखण्यासाठी दोन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांनी प्रत्यक्ष मैदानात उतरण्याचा निर्णय घेतलाय। त्यामुळे बंडखोरी शमवण्यात ठाकरेंच्या नेत्यांना यश येणार का हे पाहावं लागणार आहे। या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपल्या प्रतिनिधी मनश्री पाठक। मनश्री आपल्या बरोबर आहेत। मनश्री, ठाकरे बंधूंची युती झाली, मात्र अनेक वॉर्डात जर आपण पाहिलं तर बंडखोरी झालेली आहे, अनेक भागात बंडखोरी झाली। मात्र या बंडखोरांना शमवण्यासाठी आता मनसेचे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते उतरणार आहेत मैदानात। नेमकं काय हे बंडखोरी शमवण्यात त्यांना यश येईल का? खरं तर बंडखोरी शमवण्यासाठी आता फारसा वेळ हातात उरलेला नाही आहे, कारण ज्यांनी अपक्ष फॉर्म भरलेले आहेत त्यांनी ते मागे घेतले जाणं हे अपेक्षित होतं। स्क्रुटिनी पार पडलेली आहे या संपूर्ण अर्जांची। मात्र बंडखोरीचा जर संपूर्ण आपण एक कोण कोण बंडखोर आहे त्याच्यातले महत्त्वाचे चेहरे कोण आहेत ते जर एकदा बघितलं तर अनिशा माजगावकर हा सगळ्यात पहिला चेहरा यामध्ये समोर आलेला होता। यासोबतच आपण बघितलं तर चंद्रशेखर वायंगणकर हे सुद्धा एक महत्त्वाचा चेहरा आहे, ज्यांनी यापूर्वी सुद्धा प्रतिनिधित्व केलेलं आहे आपापल्या भागाचं। मात्र अशा प्रकारचे महत्त्वाचे जे चेहरे आहेत, ज्यांची नाराजी आहे, ज्यांनी बंडखोरी केलेली आहे, त्यांचं बंड कसं थोपवता येईल हे सगळ्यात मोठं आव्हान आता दोन्ही मनसे आणि शिवसेना या दोन्ही पक्षांसमोरचं आहे। उद्धव ठाकरेंच्या सेनेनं याकरता जोरदार तयारी केलेली आहे। यापूर्वी सुद्धा आपण मातोश्रीच्या आजूबाजूला जेव्हा इच्छुक उमेदवारांची गर्दी झालेली होती तेव्हा सुद्धा बघितलेलं होतं की कशा पद्धतीने मातोश्रीच्या आतमध्ये खलबतं सुरू होती। अनेक महत्त्वाचे मुंबईतले प्रस्थापित चेहरे होते, ते सुद्धा बरेचदा अगदी पडक्या चेहऱ्याने मातोश्रीच्या बाहेर येत होते आणि त्याच्यानंतर त्यांना एबी फॉर्म दिला जात होता। त्याच्यामुळे बऱ्यापैकी समजूत काढली जाते आणि यामध्ये आता प्रमुख नेत्यांनी उतरायचं ठरवलं आहे। प्रमुख नेते म्हणजे अर्थातच उद्धव ठाकरे, राज ठाकरे आणि सोबतच अमित आणि आदित्य ठाकरे हे सुद्धा त्यामध्ये असतील। याचं कारण असं आहे की जर आपल्याला मुंबई जिंकायची असेल तर ज्या विनिंग सीट आहेत त्या आपण दिल्या पाहिजेत, हे सूत्र आधीपासूनच दोन्ही पक्षप्रमुखांनी सांगितलेलं आहे आणि कुठे ना कुठे आपल्याला प्रत्येकाला ॲडजस्टमेंट करावी लागेल हे सुद्धा यापूर्वी उद्धव ठाकरेंनी आपल्या सैनिकांना सांगितलेलं होतं। त्याच्यामुळे बंडखोरी शमवून सध्या आपल्याला जे टार्गेट आहे BMCचं ते कसं मिळवता येईल याकडे अधिकाधिक कल ठेवण्याचं आवाहन हे केलं जातं। याकरता वेगवेगळ्या सभा, वेगवेगळ्या निवडणूक कार्यालयांना असणाऱ्या भेटीगाठी या माध्यमातून हा तिढा सोडवला जाईल। नाराजांशी संपूर्ण चर्चा करून त्यांना वेगळी काही आश्वासनं देऊन आणि सगळ्यात महत्त्वाचं पक्षांमध्ये काही विशिष्ट पदं देऊन त्यांना समाधानी करता येईल का याकडे सुद्धा आता कल ठेवण्यात आलेला आहे। निश्चित मनश्री, धन्यवाद ताजे अपडेट देण्यासाठी। आम्ही वेळोवेळी तुमच्याकडून या संदर्भातले ताजे अपडेट घेत राहणार। तुर्तास आपण पाहतोय आता नेमकं काय ठाकरे बंधूंच्या वतीनं केलं जाणार आहे हे पाहणं महत्त्वाचं आहे।